ये स्वर्ग जैसा दिखने वाला मंदिर रामेश्वर महादेव मंदिर जो कि ग्राम पंचायत रानाल में अभी अभी बन करके तैयार हुआ है, जहाँ पे भगवान शंकर की शिवलिंग का मूर्ति स्थापना व प्राण प्रतिष्ठान का आयोजन हुआ था, जहाँ पे यज्ञ और मंत्र उच्चारण के साथ विधि विधान के साथ भगवान शंकर और उनके साथ साथ उनका पूरा परिवार, जैसे नंदी महाराज, गणेश भगवान और भी जो उनके साथ उनका जो परिवार माना जाता है, उसे आप राजेंद्र दादा से सुन सकते हैं। सबका उन्होंने नाम बताया था। तो उनका पूरा परिवार का दर्शन आपको ये स्वर्ग जैसे दिखने वाले ग्राम पंचायत रानाल में महाशिवरात्रि को आकर के दर्शन करें और देखें। और भव्य आयोजन में महायज्ञ में प्रभारी सरपंच श्री प्रताप दादा पाटिल साहब और उनके साथ साथ जो अपने धर्म पत्नियों के साथ पूजा पे बैठे थे, जैसे कि राजेंद्र भोईर साहब और सपना मैडम साहब। इसी तरह से बहुत ही जोड़े जो वहाँ पे थे, पूजा पे बैठे थे। और आप देख रहे हैं कि बहुत सारे मान्यवर भी वहाँ पे उपस्थित थे इस कार्यक्रम में। और भगवान शिव का मूर्ति प्राण प्रतिष्ठान किया गया। इस अवसर पर होम हवन के साथ साथ महाप्रसाद का भी वहाँ पे व्यवस्था किया गया था। तो चलिए हम आपको दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और क्या कहते हैं माननीय श्री राजेंद्र भोईर साहब और श्री प्रताप पाटिल साहब। आप उनके जुबान से ही सुनिए इस विषय में। ओम पराय शिवात्मने स्वाहा। ओम पराय शिवात्मने नमः। ओम पराय शिवात्मने स्वाहा। इदं पराय ओमात्मने स्वाहा। इदं पराय ओमात्मने नमः। ओम पराय ओमात्मने स्वाहा। ओम पराय ओमात्मने नमः। ओम पराय ओमात्मने स्वाहा। इदं पराय ओमात्मने नमः। ओम पराय ओमात्मने स्वाहा। इदं पराय ओमात्मने नमः स्वाहा। इदं पराय गणेशात्मने नमः। ओम पराय इदं पराय गणेश दुर्गात्मने नमः। ओम पराय दुर्गात्मने स्वाहा। इदं पराय वृषभात्मने नमः। ओम पराय वृषभात्मने स्वाहा। आत्मने स्वाहा। इदं पराय चल बसा। ओम पराय हनुमात्मने स्वाहा। इदं पराय हनुमतात्मने नमः। ओम पराय हनुमात्मने स्वाहा। ओम पराय हनुमतात्मने स्वाहा। इदं पराय हनुमतात्मने नमः। हनुमान जे आहेत, हनुमानाच्या अंगावर सद्गुरुदेवेभ्यो नमः। श्रीफलं वस्त्रं दक्षिणां समर्पयामि। वसाकाली आत्मने नमः। ओम पराय आत्मने स्वाहा। इदं पराय आत्मने नमः। लग्नाचा वाढदिवस आहे, अभिनंदन सर। सदा विजयी असले पाहिजे। ओम पराय सोमात्मने स्वाहा। इदं पराय सोमात्मने नमः। ओम पराय सोमात्मने स्वाहा। इदं पराय सोमात्मने नमः। ओम पराय सोमात्मने आत्मने स्वाहा। इदं पराय सोमात्मने नमः। ओम पराय सोमात्मने स्वाहा। इदं पराय होमयार्धानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यत। चला ओम पराय कुर्मात्म घंटीवर शिवरायचं घंटीवर। इदं पराय शिवात्मने नमः। चला उभं राहा, महादेवाच्या अंगावर शिंपडा सर। हातामध्ये पाणी घ्या। जलमादाय अनेन पराय शिव परिवार देवताः प्रियंतान् मम। पाणी तांबण्यात सोडून द्या। परत हातामध्ये पाणी घ्या। जलमादाय कृतकर्मांग होतां प्रधान शिव परिवार देवता यजनं। ओम नमस्ते रुद्रमन्याय पेडुगे अधोजे अस्य सत्वारो हन्तेभ्यो वरन्नमः स्वाहा। ओम प्रमुच धन्यवादस्वो यो राज्योर्यामो जा शते हस्ते।
नामदे नमः स्वाहा गोसदोषनामदे नमः स्वाहा श्रीमद्भोरक्तंजन विक्रंदा नमदे जो स्वाहा राय जो स्वाहा जो प्रन्नाद प्रन्नस्ता जो गौरी प्रचोदयाता गौरी प्रचोदयाता गौरी प्रचोदयाता इधर हनुमान जी प्रचोदयादो स्वाहा ओम मत्स्यादिमय तन्नो गरुड प्रचोदयाता ओम वैनदयाद्वय सोळक्यादिमय तन्नो गरुड चाहता ते चांगल्या माणसाला तुम्हाला भोजन द्यायचं का वाईट माणसांना पोसायचं हे तुम्हालाच ठरवायचंय ओम वैनदयाद्वय सोळक्यादिमय तन्नो गरुड प्रचोदयात स्वाहा ओम वैनदयाद्वय सोळक्यादिमय तन्नो गरुड प्रचोदयात सक्षादिमय तन्नो गरुड प्रचोदयात स्वाहा ओम वैनदयाद्वय सोळक्यादिमय तन्नो गरुड स्वाहा ओम वैनदयाद्वय सोळक्यादिमय तन्नो गरुड प्रचोदयात स्वाहा हो वैनदयाय धीमहि स्वर्णवक्त्राधीमहि तन्नो गरुड प्रचोदयात् स्वाहा ओम यमाय स्वाहा स्वाहा ओमाय स्वाहा स्वागनाय स्वाहा मांडी पे बेल्ट निकालो बल्ले बल्ले रामेश्वर महादेव की सेंटर देख लेना बाहर से आप बता ना यहाँ से पाणी गेला पाहिजे ना जास्त नको सगळ्या महिला बोलो नंदी महाराज की बोलो शंकर भगवान की शंकर भगवान की रामेश्वर महादेव की रामेश्वर महादेव की गोविंदं मोक्षदायकं विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः प्रणवस्य परब्रह्मणः परमात्मा देवता पंचनशतं प्रणवाबुद्धिः कुर्यात् भक्तजनांनी
हर हर महादेव। ओम नमः आतमध्ये कोणी जाऊ नका। वैश्वानराय वसुधाधिपादे जगधारं वसोः पवित्रमदे सहस्रधारं पवित्रेण शतधारेण सुभावक्षायं जयामहे विद्महे सर्वशक्ती धीमहि देवी प्रचोदयात्। एकेकाने जोडीने पुढे यायचं, मधल्या चौरंगासमोर उभं राहायचं। कथं दुःखं कथं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। बराबर ना, हर प्रोग्राम में आते हैं और बुलाते भी नहीं है लोग, उनको पता कैसे चलते हैं सबको। सुशोभीकरण आणि गार्डनसाठी ज्यावेळेस ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ सपना राजेंद्र भोई या ज्यावेळेस सरपंच होत्या त्यावेळेस ह्या तलावाचं सुशोभीकरण आणि गार्डन इथं ओपनिंग झालेलं होतं। तो देखील दुरावस्थेत होता। तो देखील आम्ही ह्या 8 दिवसापूर्वी आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की ते देखील सुशोभी करून ह्या मंदिराची शोभा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सर्व गावकऱ्यांनी त्याच्यासाठी सहकार्य केलं। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार। तसंच या मिरवणूक सोहळा होता त्यासाठी सर्व गावकरी त्यामध्ये सहभागी झाले आणि आज प्राणप्रतिष्ठा एवढ्या वर्षाचा योग आज आला आणि हा दुग्ध शर्करा योग मी का म्हणालो, कारण ज्यावेळेस या गार्डनची स्थापना झाली, गार्डन बनवलं त्यावेळेस सपनावहिनी ह्या सरपंच होत्या आणि आज त्यांचा म्हणजे राजेंद्र भोईर साहेबांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि खरोखरच योगायोग, कारण त्यांच्या देखील लक्षात नव्हतं की हा प्राणप्रतिष्ठेचा योग या दिवशी येईल। कारण आम्ही ज्यावेळेस इथे जमलो त्यावेळेस सर्वांच्या एकच ध्यानात होतं की इथं प्राणप्रतिष्ठा लवकरात लवकर करावी आणि गावकऱ्यांसाठी आणि परिसराच्या इतर लोकांसाठी हा मंदिर खुला करावा। त्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेऊन आजचा हा योग दादांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा म्हणून भेट देतो। मंदिर या ठिकाणी रामेश्वर महादेव मंदिरची आज प्राणप्रतिष्ठा झाली। रामेश्वर महादेव मंदिराची जी भूमिपूजन झालेलं त्याला जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाली आणि मंदिर बांधताना बरेचसे काही विघ्न येतात असं आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आणि ते विघ्न दूर करण्याचं आम्हाला सामर्थ्य ग्रामस्थांकडून मिळालं आणि खास करून आमच्या रानाळगावचे सरपंच आणि उद्योगपती प्रताप पाटील तसेच आमचे सहकारी राजेंद्र मोडी असतील, नामदेव पाटील असतील
आणि ग्रामस्थ मंडळाचे सर्व कमिटी मेंबर असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, तसेच गावकऱ्यांनी देखील या ठिकाणी या मंदिरास योगदान दिलेलं आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या जेव्हा आमचं भूमिपूजन झालं त्यावेळेस तुम्हाला थोडक्यात इतिहास मी सांगेन. या ठिकाणी जी एक पाण्याची प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रत्येक ठिकाणी गंगा अवतरलेली आहे आणि या ठिकाणी एक पाण्याची जागा आहे, गंगेचं स्थान आहे. या मंदिराच्या पाठीमागे फार पुरातन म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी स्मशान होती आणि शंकर भगवान सांगतात की स्मशानात आणि गंगेचं जिथे स्थान असेल तिथे त्यांना राहायला आवडतं आणि अशा ठिकाणी एक पवित्र स्थानी या ठिकाणी त्यांची मंदिराची स्थापना झालेली आहे. तसं दुसरं गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला सांगायचं झालं तर रामेश्वर महादेव मंदिर हा नाव का ठेवण्यात आलं, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या राणाल गावाची आणि रामेश्वर मंदिराची एकच रास आहे. 12 ज्योतिर्लिंगामध्ये मध्ये एकच रामेश्वरम आहे आणि म्हणून मध्ये आम्ही रामेश्वर महादेव मंदिर असं या मंदिराच्या स्थापनेला नाव दिलं. तिसरं पर्व असं आहे की मी प्रताप पाटील सरपंचांना मी वारंवार सांगत होतो की आपल्या मंदिराचं काम अजून होण्यास 20% तरी काम थोडंसं बाकी आहे. आपण पूर्ण करून आपण मार्चमध्ये करूया. परंतु प्रताप शेट्टी सांगितलं की आपण एकदा हातात घेतलंय तर ते पूर्ण होईल आणि आपल्याला या महाकुंभच्या पर्वामध्ये केलं तर अजून आपल्याला पुण्याचं काम भेटेल. कारण 144 वर्षानंतर हे जे महाकुंभ आलेलं आहे ते आपल्याला प्रथमतः बघायला मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने हा मंदिर देखील या आमच्या जे राणाल गावचे रहिवासी आहेत त्यांच्या हयातीमध्ये त्यांनाही म्हणता येईल की आमच्या हयातीमध्ये हा मंदिराची स्थापना झाली आणि हा मंदिर आणि महाकुंभ हा एक मोठा आमच्या गावकऱ्यांसाठी योग जुळून आलेला आहे. दुर्दशा असा योग आलेला आहे. मी या भोलेनाथाचरणी प्रार्थना करतो की राणाल गावातील सर्व रहिवाशांना सुखी ठेव, एवढी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर, रामेश्वर भोलेनाथ को आप प्राण मूर्ति स्थापना हुआ है, इसके साथ साथ और भी मूर्तियों का है प्राण स्थापना हुआ, कौन कौन से और देवता का यहाँ पे हुआ? ये रामेश्वर महादेव मंदिर शिव का पूरा परिवार है. इसमें शिवलिंग स्थापन हुआ है, नंदी जी है, कसवा है. फिर इनके साथ अपना प्रथम अपन दर्शन गणेश जी का लेते हैं. गणेश जी की मूर्ति है, बजरंग बली की मूर्ति है और अपने वरुण देव है, यम देव है और अपना कुबेर देव है और पार्वती माता जी है. ऐसा पूरा परिवार शिव जी का है. सपना इकडे बघ ना, इकडे